कुठे गेलेलीस? तुम्हाला काय त्याचं? जे विचारतोय ना त्याचं उत्तर दे. पुरुषीपणा गाजवताय का? तुला तुला तसं वाटत असलं ना तर तसं समज, पण आधी मला हे सांग की कुठे गेलेलीस? नाही, पुरुषीपणा नाही गाजवतात. अच्छा, कळलं. माझी काळजी वाटतेय ना? असं काही नाहीये. मी विचारलंय त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये का तुला? काळजीनं विचारणार असाल तर सांगते. धैर्य, खरं सांगा, खरंच तुम्हाला माझी काळजी वाटत होती ना? मी शब्द दिलाय तुझ्या आईला की कायम तुझ्या सोबत उभा राहीन म्हणून. त्या जबाबदारीनं विचारतोय. जबाबदारी? परवा साखरपुडा आहे तुमचा. एका दुसऱ्या मुलीच्या बोटात अंगठी घालणार आहात तुम्ही, आणि आता तुम्ही मला माझ्या आईला दिलेल्या शब्दाची आठवण करून देताय. धैर्य, या गोष्टीची तुम्हाला आठवण करून देताना मला किती त्रास होतोय ना, नाही सांगू शकत तुम्हाला. जाऊ दे. फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुमच्या मनाला न सांगता तुम्हाला तो त्रास कळा. फक्त 48 तास उरलेत आपल्याकडे. आता काहीच केलं नाही ना तर सगळं संपून जाईल, आणि मला ते नकोय. त्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहे. कारण मला माझं प्रेम माझ्यापासून तुटू द्यायचं नाही. नातं तर मलाही तुटू द्यायचं नाहीये सावी, पण त्यासोबत आईचा शब्द तोडणं सुद्धा मला शक्य नाहीये. तिला दिलेला शब्द मी तोडला तर तो मामा काय करेल काही माहिती नाही. दामिनी मुजुमदार, कुठे दामिनी मुजुमदार? अरे आता तुला सोडतच नाही. अरे दया, काय चालवलंयस हे सगळं? काय चालवलंय? कुणी चालवलंय? अरे तू चालवलंय सगळं. तू आता तुला सोडणारच नाही. माझ्याशी पंगा घेतेस काय? माझ्याशी? अरे तू दारू पिऊन काय बडबडतोस कळते का तुला? प्यालोय दारू, मी प्यालोय दारू. अरे पण दारू प्यालोय म्हणजे माझं डोकं ठिकाणावर नाही असं नाही. माझ्यावर गुंड सोडतेस तू? माझ्यावर? माझ्या घराची तपासणी कराय माणसं पाठवलीस तू? तुला काय हा दया लेच्या पेच्या वाटला काय? तुझे असले याला घाबरून जाईल. काय बोलतोयस तू? मुळात मी हे सगळं का करेन? का करेन? का करणार नाहीस तू? तूच केलेस हे सगळं, तूच केलंयस. तू सोडून दुसरं कोण का करेल? सांग, का करेल? हे अशी साळसूतपणाची नाटकं करू नकोस. लय झाली तुझी नाटकं. तूच केलंयस हे. मला हे करायचं असतं ना तर मी केव्हाच केलं असतं. अरे तुला किती वेळा सांगते मी काही केलेलं नाहीये म्हणून. नाही, तूच केलंयस. तूच, मला माहित आहे, तूच केलंयस. अरे काय बोलतोयस तू दया? तू स्वतःच्या मनाला विचार. अरे मी तुझी ताई असं करू शकते? हे बघ, म्हणजे मी करू शकते, मी तुझ्या बाबतीत का करेन? अरे सख्खा भाऊ आहेस ना तू माझा. सांग ना, मी का करेन तुझ्या
तुझ्या बरोबर असं? हे बघ, हे जर कोणी केलं असेल ना तर कोणीतरी दुसरंच असणार आहे. तू तू ना उगाच माझ्यावर आरोप करतोयस. कोण दुसरं असणार आहे हा? मला सांग, कोण दुसरं असणार आहे असं करणार? सांग मला. हळू, मी तेच सांगते. त्याचा शोध घ्यायला हवा ना आपल्याला. ऐक, तू ना आता तुझ्या खोलीत जा, आराम कर. आपण सकाळी निवांत बोलू. चल. आराम बिराम नाही. आता दया झोपत नसतो, आता झोपणारच नाही. आणि बघ, तुझ्यावर आणि तुझ्या त्या लाडक्या पोरावर माझा काडी मात्र सुद्धा विश्वास नाही. आता म्हणलीस ना शोधायचं आहे, तुला जे काय शोधायचं असेल ते तू शोध. पण आता मी जे सांगतोय ना तसंच आणि तसंच होणार. इराचा आणि धैर्याचा साखरपुडा आत्ताच्या आत्ता करायचा. आत्ता करायचा? आत्ता? अरे डोक्यावर पडलायस का तू? अरे एवढ्या रात्री करायचा? उद्याच्या उद्या करायचा. आता जे काय झालं ना माझ्या बाबतीत ते सगळं बघून आता मी थांबू शकत नाही. नाही थांबणार मी आता. अरे तू आता काय नाही सांगायचं. मला काहीच नाही सांगायचं. तुला जे काय सांगायचंय की नाही ते तुझ्या घरच्यांना सांग. सांग घरच्यांना. सांगते सांग. तू नाही सांगणार, मी सांगतो. ऐका नाही. उडा सगळं बाहेर या. झोपडा घ्यायला. ऐका. धैर्य, इरा बाहेर या. विलास, भास्कर या बाहेर. सगळे अवंती, नीता या बाहेर या. ये धैर्य, ये तू ये. उभा राहा इथं. या रे सगळे या. आलेत का सगळे? सगळे ना. हा. ए ताई, तू सांगतेस का मी सांगू? मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची.